बघू शकता अशा कंडिशनला आहेत. आज आपल्यासोबत आहेत मॅम. इरिटिका गाडी आहे मॅमची. तर हाय मॅम. हॅलो. हां, तर आज आपल्यासोबत आहेत मॅम. तर मॅम बघू शकता समोर गाडी आहे. ठीक आहे. हां, समोर गाडी आहे. मला तर बाबादांनी गाडी चालू करून बसवली गाडीमध्ये. मी क्लच दाबलाय, ब्रेक दाबलाय. ओके पुढे काय करू आता? माझं राईट हँडला जायचंय. ओके. बाहेर गाडी मला काढायची, तर मी काय केलं पाहिजे? हा, तर आता सगळ्यात आधी काय करायचं मॅम, आता अशा कंडिशनला तुमची गाडी ह्या म्हणजे ठिकाणी तुमची गाडी थांबलेली आहे. ओके. तर अशा ठिकाणीतून तुम्हाला गाडी कशी काढायची रोडवरती, तर सगळ्यात आधी करायचं काय, जेव्हा पर्सनल गाडी चालवतो तेव्हा एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. आता सीट बेल्ट वगैरे लावले तुम्ही लावला. हा, ते सीट बेल्ट वगैरे लावून घ्यायचं. महत्वपूर्ण काय असतं, गाडी चालवण्याच्या अगोदर दोन्ही साईडचे मिरर, सीट आणि लास्टला सीट बेल्ट, ह्या 5 गोष्टी तुम्ही कधीही गाडी चालू करायच्या आधी ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि नंतरच आपण ड्राईव्ह करायला स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे. हा, तर आता आहे ना समोरच्या गाड्यात आणि आपल्या तेवढं डिस्टन्स किती आहे बघायचं. ठीक आहे. आता त्यानंतर राईट साईडला एक्झॅक्ट गाड्या कंटिन्युअसली जवळनं जातात आहेत. हा, तर आता सगळ्यात आधी क्लच आणि ब्रेक प्रेस करा. दोन्ही दाबलेत. हा, आता बघा फर्स्ट गिअर घ्या. ओके. हा, तर आता काय करायचं, नॉर्मली तुमच्या बॉडीला व्हायब्रेशन जाणवतं त्या पॉईंट पर्यंत हळूहळू क्लच सोडत येतं. व्हायब्रेट करायला लागली की एक्झॅक्ट थांबायचं तिकडे तुम्हाला. बस, आता थोडं व्हायब्रेट करते. आता ब्रेक सोडून पहा बरं. थोडासा ब्रेक सोडा. बस, परत ब्रेक करा. स्टॉप. म्हणजे ह्याचा अर्थ गाडी हाफ क्लच, हा पॉइंट आहे आपल्या गाडीचा हाफ क्लचचा. ठीक आहे. हा हाफ क्लच नसतो ना, हा ब्रह्मास्त्र आहे. ड्रायव्हिंग क्षेत्रामधला हा ब्रह्मास्त्र आहे. ठीक आहे. ह्याचा व्यवस्थित यूज केले ना तर तुम्हाला गाडीमध्ये आहे ना असं टॉपच्या लेवलला नेऊन थांबवल. तर ह्याचा खूप मोठा रोल असतो. ओके. स्टेरिंग आहे. हे स्टेरिंग आता तिरकं दिसतंय मला. हा, बरोबर. क्लच सुटू नका. क्लच थोडस दाबून ठेवा म्हणजे बंद नाही पडणार. आपला लेफ्टचा पायला थोडस ते हे होतं ना, जास्त तेवढा ठेवला ना तर सुटला जातो आणि बंद पडण्याचे चान्सेस असतात. हा, प्लीज काय बोलत होत्या? आता हे स्टेरिंग आहे, हे असं आहे. ओके. कुठं तिरकं आहे, ते असंच पाहिजे का कंपल्सरी? असं काय आहे का? नाही नाही नाही. आता कसं असतं, हे बघा, हे डायरेक्शन आहे, हे 12, 6, 9 आणि 3 ह्या डायरेक्शनला सपोज तुम्ही इमॅजिन करायचं आपल्या घडीच्या आकड्याप्रमाणे. ठीक आहे. आता तुम्हाला एक्झॅक्ट कळणार नाही. 6 नाही, ही 12, ती 6, 9 आणि 3 म्हणजे 12, 3, 6, 9. 9. व्हेरी गुड. आता याने काय होतं, तुम्हाला व्यवस्थित लक्षात येतं डायरेक्शन. ठीक आहे. आता तुम्हाला कळणारच नाही. आता सरळ जरी असेल तर कुण्या साईडला किती आपल्या गाडीचं स्टेअरिंग फिरलेलं काय आयडिया आहे तुम्हाला? नाही, एक्झॅक्ट माहिती नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, थोडं गाडीला रनिंग मध्ये आल्यानंतर लक्षात येतं. तर आता राईटला जायचं, बरोबर. तर आधी काय करणार, राईटचं इंडिकेटर द्या. आता काय करायचं, राईटच्या मिररला बघत बघत आहे ना थोडासा राईटला एक स्टेअरिंग फिरवा राईटला अजून थोडी. हा, आता ब्रेक सोडून बघा बरं किती गाडी आपली राईटला जाते. हा, खूप कमी जाते. बरोबर. हा, ब्रेक करा. आता एवढ्यावरती घेतलं तर गाडी खूप जास्त पुढे जाते. तर आपल्याला तेवढं पुढे नाही जायचं, नाही तर पुढच्या त्या रसवंतीच्या गाड्याला आपली गाडी टच होऊ शकते. तर राईटला फुल मारायचं. जेवढी फिरते ना तेवढी फिरून घ्या लवकर. हा, आता ब्रेक सोडून बघा. आता बघा किती लवकर गाडी टर्न करते आपली. ओके. मारा लेफ्टला, ऑपोजिट फिरवा. व्हेरी गुड. बस, थांबा. आता फिरू नका. आता असंच पकडा. बरोबर ट्रॅकला आली. आता करा सरळ. व्हेरी गुड. सोडा. आता ब्रेकचा पाय पूर्ण रिलीज करा. आता एक्सिलेटर द्या. एक्झॅक्टली इज द बिग पॉइंट. ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करून जर तुम्ही स्टार्टिंगला अशा पार्किंगच्या ठिकाणातनं गाडी रोडला काढत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आणि ही काळजी घेऊन तुम्ही जर ड्राईव्ह करायला लागलीत किंवा 4th गिअर पडलाय, ठीक आहे, रेस कमी करा. हे बघा इथे डिस्प्लेला पण दाखवतं. माझ्या साईडला प्रेस करून मागे सोडा. क्लच पूर्ण रिलीज करा. हा, आता बघा तुमच्या एक लक्षात आलं का, एक गोष्ट लक्षात आली माझ्या की मी जेव्हा क्लच हाफ दाबला त्याच मी ह्याला काय म्हणतात, गेअर. ओके. हा, त्यावेळेस घेर सुद्धा माझा अडकला आणि 4ला गेला डायरेक्ट. तो मला समजला नाही की किती वेळा पडलाय, दुसऱ्याला पडलाय का चौथ्याला पडलाय, हे मला पटकन समजून नाही आलं. बरोबर. आता दुसरा आणि चौथा हा बॅक साईडलाच आहे. ओके. ते समजून नाही आलं मला. पण सो इथे दाखवलं, काय स्क्रीनला दाखवलं डिस्प्लेला. ओके. की आहे बाबा चौथा पडलाय. ते मी लगेच काळजी घेऊन. व्हेरी गुड. आता बघा तिथं डॉट होता, तिथं तुम्हाला दिसते आता 2 दाखवते. ते डॉट दिसला याचा अर्थ तुमचा योग्य स्पीडला योग्य तुमचा गिअर आहे. तर डॉटच्या ठिकाणी आहे ना, जर स्पीड कमी झाली, सपोज तुम्हाला आता जर लाईव्ह बघायचं असेल तर रेस कमी करा, हळूहळू लेफ्टला घ्या. जर जास्त स्पीड कमी झाली ना लगेच तिथं फर्स्ट पण सांगतं, तिथं फर्स्ट घ्यायला सांगतो तुम्हाला. स्पीड कमी झाली की लगेच फर्स्ट घ्यायला सांगतं. खाली आहे ना एक ही दाखवतो, नॅरो येतो खाली, त्याचे 2चा ऑप्शन आहे ना त्याच्या खाली. हा, थोडासा ब्रेक करा.
माझ्याकडे घ्या, थोडं ब्रेक करा आणखी. आता बघा नॅरो दिसलं तुम्हाला एक हा, दिसलं, तिथं दिसलं. डिस्प्लेला. हा, आता सोडा, आता रेस द्या हळूहळू. जसं रेस देणार तसं लगेच ते 2 वरती. आता बघा एक आला का 2. 2 वर. हा, कधी आला बघा, स्पीड बघा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कसं असतं आपल्या डिस्प्लेच्या त्या स्क्रीनवरती बघून तुम्हाला आहे ना गाडीचे घेर ठेवायचे आहेत. आता रेस द्या थोडासा. आता जसं तुमच्या गाडीचा स्पीड 25 प्लस करायला लागेल ना तसं तुम्हाला डिस्प्लेला बघा चेंजेस दिसून येतील. हो. थोडा रेस द्या अजून, सरळ ठेवा. आता बघा बरं डिस्प्लेला काय दाखवतंय, तिसरा दाखवतो. तिसरा दाखवतोय आणि नॅरो दाखवतोय का वरती, हो. असं नॅरो लाईन दिसते. त्याचा अर्थ तुम्ही तिसरा गिअर टाकला गेला पाहिजे, कारण स्पीडच्या बेसवरती आहे ना ते तुम्हाला गाईड करत असतं की आपल्याकडनं ह्या ठिकाणी तिसरा गिअर टाकला गेला पाहिजे. आता समोर स्पीड ब्रेकर आलाय, त्यावेळेस आपण ब्रेक दाबतो. हा, आता इथं हलकासा हा फक्त काय केवढा दाबायचंय, नॉर्मली स्पीड तुमची कंट्रोल मध्ये आली पाहिजे, जेणेकरून हा तुमची स्पीड ब्रेकरला जास्त गाडी जंप नाही झाली पाहिजे. बस एवढा उद्देश असतो. थांबायचंय का आपल्याला, नाही थांबायचं असतं तर आपल्याला काय करायला लागलं असतं, सोबत क्लच दाबायला लागलं असतं. क्लचचा तो रोल आहे. प्रत्येक वेळेस ब्रेक दाबल्यावर क्लच दाबणं हे योग्य नाहीये. त्याचं योग्य सिच्युएशनला त्या गोष्टी. खूप सारं ट्रॅफिक थांबलंय त्यावेळेस क्लच दाबणंच आहे. हा, थांबायचंय ना ऍक्च्युली तिकडे आपल्याला. थांबायचंय म्हणल्यानंतर गाडी घेरलाय, झिरो स्पीड होणार म्हणून क्लच दाबायचंय. गाडी थांबवायच्या म्हणून क्लचला दाबायचं नाही. गाडी थांबण्यासाठी आहे ना आपलं आहे अस्त्र आहे आपल्याकडं, ब्रेक आहे. ब्रेकचा यूज करायचा आणि गाडी आपली व्यवस्थित थांबवून घ्यायची. आलं लक्षात? ते पण सिच्युएशन मध्ये केव्हा पाठीमागनं कोणी ठोकलं नाही पाहिजे. ओके, हा तेच तर ना. तर ब्रेक पण कसा करायचा, हळूहळू ब्रेक करायचा. ह्या जो मिरर आहे ह्या मिरर मध्ये चेक करतच तुम्हाला ब्रेक करायचा आहे. म्हणजे एक्झॅक्ट बॅक साईडच्या तुम्हाला गाड्यांचा अंदाज येतो ह्या मिरर मध्ये. राईट लेफ्टला तुम्हाला साईडच्या गाड्या दिसतात, एक्झॅक्ट सेंटर मधल्या दिसतात का, नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, सेंटरचा कधीही ब्रेक करत असताना तुम्हाला आहे ना सेंटरच्या मिररचा यूज करूनच ब्रेक करायचा आहे. चलो, बाकी काय कन्फ्युजन, कसलं क्वेश्चन वगैरे तर नाहीये, वाटलं तर नक्कीच विचारा. 100%. तर बघू शकता आता थोडस स्पीड भेटतो आपल्या गाडीला. तर थर्ड घेतला तरी चालेल, इकडे थर्ड घेऊ शकतो आपण. क्लच दाबून डायरेक्ट हा, न्यूट्रल सरळ पुढे. ओके, 5वा तर नाही ना टाकला, आय थिंक सो 5वा पडला. हा, ब्रेकवर पाय ठेवा. अशी चूक केली तर नाही चालणार ना. ब्रेकवर पाय ठेवा, पर्सनल गाडी आहे. क्लच दाबा, न्यूट्रल करा परत. हा, सरळ पुढे. मी काय बोललेलो, सरळ पुढे. हा, सोडा आता क्लच. बरं, आता चेंजेस सांगा मला. आधी 5वा टाकलेला आणि आता 3रा टाकलेला, या दोन्ही मध्ये तुम्हाला काय वाटले की बाबा हा गाडी खूप फास्ट झाली 5व्याला. ओके, ग्रिप खूप झाली, म्हणजे एकदम सांगू शकत नाही. पिकअप खूप घेत होती गाडी आपली. तर त्यानंतर थर्ड टाकत असतानाची टेक्निक, तुमच्या हाताला थोडा मुवमेंट मध्ये चेंजेस नजर आला असेल, म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या की जेव्हा तुम्ही 5वा टाकला थोडासा राईटला प्रेस केलेल्या, जेव्हा थर्ड टाकला तेव्हा एक्झॅक्ट न्यूट्रल मध्ये थांबल्या आणि सरळ पुश केला. त्यामुळे प्रॉपरली आपल्याकडनं 3रा गिअर पडला गेला. तर 5व्याला आपण काय केलं, राईट साईडला ताकद लावली ना, तर त्यामुळे तो 5वा गिअर पडला आपल्याकडनं. ओके, चल, अशा चुका नाही झाल्या पाहिजेत, कारण कसं असतं डेव्हलप करायचं. आय अग्री, चुका झाल्यावर शिकतो माणूस, पण तिकडनं शिकणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आपल्या हाताच्या टेक्निकवरती पण लक्षात आलं पाहिजे की आपल्याकडनं कुठला गिअर पडलाय किंवा कुठला टाकला गेला पाहिजे स्पीडच्या हिशोबाने. आता थर्ड आहे आणि गाडीचा आपला स्पीड 25-30च्या रेंजने आपण चाललोय. ओके, आता हा मला सांगू शकताय की आता बघताय आपला ट्रेनिंगचा ऍक्च्युली 5वा दिवस आहे, बरोबर? 5वा 6वा 7वा 8वा दिवस काहीतरी आहे, बरोबर? सॉरी, 2 तास ट्रेनिंग केली. हा हा, आणि सो होप की काल 2 तासामध्ये मी भरपूर काही शिकले, त्यामुळे अजून माझा कॉन्फिडन्स वाढलाय. यस, भाऊ दादाच करू शकतो, दुसरं कोण नाही करू शकत. यस यस यस, थँक्यू सो मच आई साहेब. ओरडत नाही, काही नाही, एकदम प्रेमाने समजावून सांगतो. चूक झाली असेल तरी समजावून सांगतो, एकदम भारी वाटतंय. तर बघा, अशा ठिकाणी एकदम पाषाणचा रोड आहे हा, समोरनं गाड्या आहेत. अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्यांची काळजी घेऊन गाडी चालवायची, जसं की तुम्ही आता चाललेत, ऑल गुड. फक्त आता त्यासोबत तुम्हाला कळणं गरजेचं आहे, हे जे ट्रॅक आहेत ना, ह्या ट्रॅकचा अर्थ कळणं गरजेचं आहे. कारण काय असं, आता जो सेंटरचा जो ट्रॅक दिसतो व्हाईट पट्टी, त्या व्हाईट पट्टीचा मेन अर्थ म्हणजे काय की जेव्हा ह्या लाईन वरनं कधी ओव्हरटॅक नाही करायचं. राईटला घ्या राईटला अजून थोडीशी, बस. हा, जर आताच राईटला नसतो घेतलो तर ह्यांच्या जवळ जाऊन ब्रेक करून मग घ्यायला लागलं असतं. कधीही प्रॉब्लेमच्या आधी सोल्युशन बघायचं. एक्झॅक्ट तिथं काय प्रॉब्लेम असेल 50 मीटर वरती, तर त्याचं कसं त्या गोष्टीला फेस करायचं
त्याचं प्लॅनिंग इथं झाला पाहिजे आपल्याकडे. अच्छा. ओके, राईट. हा, आणि आता आपण सध्या थोडंसं शिकतोय, ठीक आहे. त्या म्हणल्यानंतर आपली गाडी थोडंसं ह्या लेफ्ट साईडच्या ट्रॅकला चिटकून असली पाहिजे, जेणेकरून काय होतं, आपली गाडी कंट्रोलला राहते. एक्झॅक्ट कोणाला जायचं असेल ओव्हरटेक करून तर तो इझिली जाऊ शकतो. आपल्यामुळे कुणाला त्रास होईल अशी ड्रायव्हिंग आपल्याकडनं नाही झाली पाहिजे. ओके, चलो आज के लिए इतना ही दोस्तों, मिलते हैं अगले वीडियो में. तब तक के लिए इथंपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आपल्या सर्वांनी तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. काय बॉस? यस, नक्की सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. कसा व्हिडिओ वाटते त्यासाठी कमेंट करा. मी आहे निशाताई पुणेकर, माझं पण युट्यूबला चॅनल आहे आणि मी आज भाऊ दादा गाडी शिकते. तर माझं सर्वांना एकच सांगणं आहे की नक्कीच दादासोबत कॉन्टॅक्ट करा.